खळणेकरवाडी येथे पहाटे हत्तीने केली वाहनांची तोडफोड, 4 चाकी हवेत फेकली, दुचाकी पायाखाली चिरडल्या, वन विभागाची धाव, विशेष पथक तैनात. चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात हत्तीच्या वाढत्या उपद्रवामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून नावेली उमगाव मार्गावरील खळणेकरवाडी इथं पहाटे घडलेल्या घटनेनं परिसर हादरून गेलाय. पहाटे साधारण 4च्या सुमारास मानवी वस्तीत घुसलेल्या एका हत्तीने वाहनांची तोडफोड करत मोठा उत्पात माजवला. त्यामुळे संपूर्ण वाडीत भीतीचं वातावरण निर्माण झालंय. झोपेत असलेल्या ग्रामस्थांना काही समजण्याच्या आतच हत्तीने विराज सामंत यांच्या घरासमोर उभी असलेली वॅगनॉर कार सोंडेच्या जोरदार फटक्यात हवेत उडवून काही अंतरावर फेकून दिली. या धडकेत 4 चाकी वाहनाचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर परिसरातील 2 ते 3 दुचाकी पायाखाली तुडवत चिरडून टाकल्या. वाहनांच्या कोसळण्याचा आवाज आणि हत्तीच्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली. भीतीमुळे अनेकांनी घराबाहेर पडणं टाळलं. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तुषार गायकवाड सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले. तसंच परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. चंदगड तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून हत्ती आणि इतर वन्य प्राण्यांचा वावर वाढल्यानं शेत पिकं, घरं आणि वाहनांचं नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि संताप व्यक्त होतोय. हत्तीचा उपद्रव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना, संरक्षक कुंपण, नियमित गस्त आणि नुकसानग्रस्तांना तातडीची भरपाई देण्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होतीये. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.